सप्ताह म्हटलं तर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं, अवश्य. आणि हा तर तपपूर्ती सोहळा आहे. 3-4 गोष्टीचं अवश्य कौतुक करावं. पहिलं कौतुक करावं या गावाचं, या तांबडे मळाचं, की ज्यांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे व असं बोलत जायचं. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. टाळकरी मंडळी, मला एक सांगा, जर पंक्तीला कोणी आलंच नाही तर अन्नदान करून फायदा आहे काय? मग त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे ना. आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेलं या समाजाचं. आणि खरंच या गावाचं कौतुक केलं पाहिजे. या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला. 12 वर्ष झाले. या गावाची माती पवित्र झाली, भूमी पवित्र झाली. महाराज विठ्ठल विठ्ठल. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. काय करतात? उपदेश करतात. आता इथं 3 मुद्दे आहेत. उपदेश कुणी करावा, कुणाला करावा आणि केव्हा करावा, 3 प्रश्न आहे ना. आता उपदेश कुणी करावा? तुम्ही म्हणाल महाराज तुकोबारायांना उपदेश करण्याचा अधिकार दिला कोणी? आम्हाला काय कळत नव्हतं का? आम्हाला कळत नव्हतं का? त्यांना उपदेश करण्याचा अधिकार दिला कोणी? आता तुकोबारायांना उपदेश करण्याचा मुळात अधिकार होताच. कशामुळं? जाळूनी संसार बैसलो अंगणी. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून समाजाला सुखी ठेवण्यासाठी 42 लाखाची इस्टेट दान धर्मात घालून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी उड्या डोळ्याने त्यांनी पाहिली. का? कारण त्यांच्याकडे स्वार्थ अजिबात नव्हता. आणि ज्यांच्याकडे स्वार्थ नाही त्यांनीच उपदेश करावा. आमच्या सारख्याने अजिबात नाही. विठाल विठाल हो, त्यांना जरा शांत बसवा बरं पोरांना. म्हणून चोपदाराची गरज असते. विठाल 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 लहान पोरांचा काय दोष नाही. लहान मुले देवाघरची फुले आणि मोठी मुले निळू फुले. लय अवघड महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. गुजरातमध्ये कार्यक्रम होता, गुजरात वापीमध्ये. आणि कार्यक्रम चालू झाला असा मस्त जोरात. आणि पुढं असे 10-12 पोरं बसले होते असे लहान. त्यांची काही चूक नाही. लहान पोरं बसले होते पुढं कीर्तनाला आणि त्यांची चुळबुळ चालू होती. मी त्यांना म्हटलं, अय गबस. ते कीर्तनातच उभं राहिलं आणि मला म्हणला तूच गबस. मी म्हटलं तमाशा झाला आता. पण मी हुशार. मी म्हटलं मी बसतो गप. मग कीर्तन कोण करीन? तो म्हणला मी करतो कीर्तन मी करतो. द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हटलं आता हे लहान पोरगे विचारून काय विचारीन? लहान तर आहे. म्हटलं विचार. तो म्हणला सांगा रावणाला तोंड किती हो पुरुष मंडळी? नारायण महाराज 10. मी म्हटलं आता मी महाराज का फुकट झालो का? मी म्हटलं 10. मग तो म्हणला महाराज सांगा रावण एका अंगावर कसा झोपत असेल? आता मी काय बोलणार पुढं? माझी अकलच बंद झाली. त्याच्या शेजारचं उठला आणि त्याला म्हणतो बस खाली, तुला काय कळत नाही. महाराजांना काय विचारावं कळतं का तुला? बघ आता मी कसा विचारतो. आता मला वाटलं अविचारीन ज्ञानेश्वरीतल्या गाथ्यातलं काहीतरी चांगलं. म्हटलं विचार बाबा. तो म्हणतो सांगा महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर माग येत नाही? पुढे गेल्यावर गोष्ट इथली हुशार आहे बरं का माणसले. पुढे गेल्यावर मी म्हटलं बाबा मला नाही माहिती बाबा. तो म्हणतो किती सोपं आहे. पोरगच ते. तो म्हणला किती सोपं आहे. डेअरी पुढे गेल्यावर कोणाची आसन तर बघा, आपापलीच बघा. अशी पोरं असतात महाराज कीर्तनात.
त्याच्यानंतर तिसरा उठला तो त्यांचा बॉस, त्यांचा बॉस, हां, तो सगळ्यात हुशार. तो म्हणला, महाराज मला सांगा, शेवटचा प्रश्न आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती, वडल्यावर बारीक होती, वडल्यावर. मी म्हटलं बाबा आता मला नाही माहिती. तो म्हणतो कायला महाराज झाला काय नु, वडल्यावर बारीक होती. म्हटलं मला नाही माहित बाबा, सांग. तो म्हणतो किती सोपं आहे, वडल्यावर बारीक होती, बिडी 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 वाढल्यावर. आता बघा, आता मग अशी हुशार पोरं आपल्या पुढं त्यांची बुद्धी 10 पट चालती. त्यांचा नाद नाही करायचा, लहान पोरांचा नादच करायचा नाही महाराज. इथं कोणी शिक्षक आहे का, शिक्षक मस्त आहेत इथं, कोण आहे का, नाही ना. मला शिक्षकांचं लय कौतुक करावं वाटतं. 12 गावची 12 पोरं कसे सांभाळत असतील त्यांनाच माहिती बाबा, लय अवघड. मला एक शिक्षक आलं वर्गात आणि पोरांना म्हटलं आपण आता गणित शिकू. गणित काय, गणित. आणि पोरांना विचारलं बाबा सांग 10 मधून 10 गेले किती राहिले रे. पण ते येडं होतं पोरग. ते म्हणलं मला नाही माहिती, जरा अजून सोपं करून सांगा, लय अवघड झाले. 10 मधून 10 गेले मला कळलं, अजून जरा सोपं करून सांगा म्हणजे मला कळलं. तर शिक्षक म्हणले ठीक आहे बाबा मला सांग, आईने डब्यात चपात्या किती दिल्या, चपात्या आईने. तो म्हणला 2 चपात्या दिल्या. किती किती 2 चपात्या दिल्या. मग शिक्षक म्हणले 2 मधले तू 2ही खाल्ले, खाली काय राहिलं. तो म्हणला भात. आता असं उत्तर ऐकल्याबरोबर गुरुजी शाळा सोडून गेला, परत आलाच नाही. अशी पोरं असतात महाराज, लय अवघड असतं. म्हणून पोरांना चांगले संस्कार लावा महाराज. हो, एकच असो पण चांगला असो. ऐसा पुत्र देई गुरुंड ऐसा पुत्र देई गुरुंड सुंदर सुंदर. ऐसा पुत्र देई गुंड त्याचा तीही लोकी. एकच असावं पण चांगला असावं. कौरव कामाची नाही ना महाराज, गांधारीचे 100 कामाची नाही, कुंतीचे 5च चांगले. थोडा असावं पण क्वालिटी असावी, क्वांटिटीची गरज नाही आपल्याला, क्वालिटी असावी महाराज. हो, विठाल विठाल. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराय उपदेश करतात. इथं होतो आपण. 3 प्रश्न आहे. उपदेश कुणी करावा, कुणाला करावा आणि केव्हा करावा. आता तुम्ही म्हणाल तुकोबरायांना उपदेश करण्याचा अधिकार होताच. मगाशी प्रमाण झालं, जाळून संसार बैसरो अंगणी. हो, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली का, कारण त्यांच्याकडे स्वार्थ नाही. आणि उपदेश कुणी करावा, ज्याच्याकडे स्वार्थ नाही त्यांनीच करावा. इथपर्यंत आपण आलो होतो, बरोबर. हो, आता शिवाजी महाराजांसारखे तुकोबरायांवर प्रसन्न होते. हिरे माणिक मोती कंकणाच्या परातीच्या पराती पाठवल्या होत्या, पण तुकोबराय म्हणाले राजे रूपे समान मालिक पाचन खडे जैसे, मालिक पाचन खडे जैसे, मालिक पाचन खडे जैसे, सोने रूपी समान मालिक पाचन खडे जैसे, मालिक पाचन खडे खडे जैसे. सोने रुपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. राजे, तुमच्या सोन्या नाण्याची किंमत आमच्या समोर वाळूप्रमाणे, खड्याप्रमाणे. हो, त्याची गरज नाही. दिवट्या छत्र गोडे हे तो बऱ्यात न पडे. तुकोबराय म्हणाले याची आम्हाला गरज नाही महाराज. परत पाठवलं, कारण त्यांच्याकडं स्वार्थ नाही. आणि ज्यांच्याकडं स्वार्थ नाही त्यांनी उपदेश करावा. हो, आपल्यासारख्यांनी अजिबात नाही. पहिला प्रश्न संपला. उपदेश कुणी करावा, ज्याच्याकडं स्वार्थ नाही. विठाल विठाल. हो, आता उपदेश कुणाला करावा, कुणाला उपदेश करावा, कोणाला, गाढवाला. गाढवाला उपदेश करावा का, करूच शकत नाही. कारण गाढवांच्या गळ्यात माळ, अजूनही गाढवांच्या गळ्यांनी माळा. गाढवं एखादच धरत, गंध लावत नाही. अजूनही गाढवांच्या गळ्यांनी एखादच माळ गंध काहीच नाही. हो, बरं तुम्ही म्हणाल मग गाढवाला उपदेश करू शकत नाही, मग कोणाला, बैलाला करावा का,
ज्याचं अख्खं आयुष्य दुसऱ्यासाठी आदबण्यात गेलं त्याला उपदेश करून काय फायदा आहे का? मग बैलाला नको, मग तुम्ही म्हणा डुकराला काय, ज्याचं लोळायचंच भागलं नाही, कायम ते लोळतच, त्याला उपदेश करून काय फायदा आहे का? नाही. तुम्ही म्हणाल कुत्र्याला तर अजिबात करू नये महाराज. कुत्र्याचा एक वीक पॉईंट सांगतो तुम्हाला. कुत्र्याला जर खडा मारला तर ते खड्यामागं पळतं, आणि वाघाला जर खडा मारला तर ते मारणारा कोण येते पाहतं. मग उपदेश कुणाला करावा? भगवंतानी 84 लक्ष योनी तयार केले, पण भगवंताला करमलं नाही. भगवंत म्हणाले मी 84 लक्ष योनी तयार केले, पण हे सगळे योनी आपापलंच पाहतील, पण माझं भजन करणारी योनी मी एकही बनवली नाही. मग भगवंतानी हे मॉडेल निर्माण केलं, हे की कमीत कमी हे माळ घालीन, गंध लावीन, 24 तासातले 24 मिनटं तरी मला देईल, म्हणून हे मॉडेल भगवंतानी निर्माण केलं महाराज. मग उपदेश कोणाला करावा? माणसालाच करावा. विठाला विठाला विठाला. आता उपदेश कुणी करावा? ज्याच्याकडे स्वार्थ नाही त्यांनी करावा. कुणाला करावा? माणसाला करावा. आणि केव्हा करावा उपदेश? केव्हा करावा? नदीवर गेले हो तेव्हा करून काय फायदा आहे का? उपदेश कधी करावा? विशिष्ट वेळेत करावा, जेणेकरून आयुष्याची बर्बादी होणार नाही महाराज. हो, तेव्हाच करावं महाराज. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबरे उपदेश करतात. आता तरी आता 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 महिला मंडळ. आता शब्दाचा अर्थ काय? आता कालदर्शक शब्द आहे. मगाशी मला एक जण भेटले, म्हटले महाराज कधी आले? आता आलो. म्हणजे कालदर्शक शब्द आहे. आता तरी म्हणजे काय? मी एका पोराला विचारलं कीर्तनात, तरी म्हणजे काय रे? तो म्हणतो मिसळवरची तरी. अवघड आहे महाराज. हो, तरी म्हणजे एखादी गोष्ट जर घडून गेलेली असेल ना, घडून, आणि ती जर वाईट असेल तर त्याचं वर्णन करत बसायचं नाही, तिथं तरी शब्द वापरतात. तुम्हाला उदाहरण देऊ का? ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, तरी पुत्र स्नेहे मोहितू. म्हणजे काय? दुर्योधन दुर्योधन सगळ्यांना माहिती आहे ना. महाभारतामध्ये दुर्योधन अधर्माच्या बाजूने होता, अधर्मीच होता. त्यांनी कितीतरी वाईट कृत्य केले. उदाहरण, द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, मोठ्यांचा कधी मान ठेवला नाही, अधर्माच्या बाजूने राहिला, असे अनेक वाईट कृत्य केले. पण त्याचं वर्णन माऊलींनी का करावं? त्याचं वर्णन माऊलींनी का करावं? काही गरज नाही. म्हणून तरी शब्द वापरला. तरी पुत्र स्नेहे मोहितू. म्हणजे एवढा वाईट असून सुद्धा धृतराष्ट्राचं दुर्योधनावरती प्रेम आहे, म्हणून हा शब्द वापरला. तरी एवढा वाईट होता, तरी पुत्र स्नेहे मोहितू. आणि दुसरा तरी हा शब्द कधी वापरतात? एखादी गोष्ट घडली आणि पुढची गोष्ट सांगायची, त्याच्यामध्ये तरी शब्द वापरतात जोडण्यासाठी. उदाहरण, मी या महाराजांचं एवढं कौतुक केलं तरी यांनी मला भाव दिला नाही. कळलं का? हा माझा एवढा जवळचा होता तरी माझ्या विरोधात गेला. शब्द कळलं का तुम्हाला? तरी. मग तुकोर आणतात आता तरी म्हणजे इथून मागं झालं ते झालं, मरू दे तिकडं. इथून मागं जे झालं ते गंगेला अर्पण करा, पण आता तरी पुढे मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. पुढे काय? हाची उपदेश. हाची म्हणजे काय? हाच, नो एनी अदर ऑप्शन, एवढाच ऑप्शन हाच. जसं एक प्रमाणे पहा, हेची व्हावी माझी, हेच, दुसरं नाही, हीच हेची दान, हेच दान. तसं हाच उपदेश. काय? नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. खाऊन किती खाल्लं असेल? 5-50 बोकडे खाल्ले असतील, 1000 खंबे मारले असतील, वेळ आली तर कोणाचा हाफ मर्डर केला असेल. पण वाल्ल्या कुळी एवढे आपण ढेकणं तरी मारले का? ढेकणं कळतात का तुम्हाला? पण तरी सुद्धा ते महर्षी पदापर्यंत पोचले. कोण? वाल्मिकी ऋषी. मग आपलं काय महाराज? आपलं तर एवढं नाही. म्हणून आयुष्याचा नाश करू नका. विठाल विठाल हो, आयुष्याचा नाश करू नका. आता मला एक सांगा, बसलेले मंडळी, तुकोबार आहे कुठले? तुकाराम महाराज कुठले? आपण
तांबडे मळा. त्यांचा अधिकार काय, आपला अधिकार काय. कहा राजा भोग आणि का गंगू, तरी सुद्धा ते आपल्या पाया पडतात. सकळांच्या पाया माझे माझे दंडवत, ते आपल्या पाया पडतात आणि काय सांगतात, आपुलाले चित्त. परमार्थामध्ये चित्त शुद्ध पाहिजे तरच परमार्थ करून फायदा आहे महाराज. मला एक सांगा, गढूळ पाण्यामध्ये तुम्ही जर 1 रुपया टाकला, 1चा डॉलर दिसतो का तुम्हाला? टाळकरी मंडळी दिसतो का? नाही दिसत. आणि नितळ पाण्यामध्ये टाकला, स्वच्छ पाण्यात टाकला, दिसतो का? दिसतो ना. मग गढूळ झालेलं पाणी आहे, स्वच्छ करायचं काय करावं लागेल? हा, कोण म्हटलं? तुरटीचं असं फिरवलं की काय होतं, पाणी स्वच्छ होतं ना. मग तसं आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे, फक्त आपलं चित्त शुद्ध नाही. एकदा चित्त शुद्ध झालं की देव आहेच दाखवायची पण गरज नाही. विठाला विठाला हो, आपलं चित्त शुद्ध करा, कारण त्यातच आपलं हित आहे. हित ते करावे देवाचे हित. कशा ते देवाच्या चिंतनात आपलं हित आहे. हो, आणि करोनिया मन शुद्ध भावे किंवा एकविध. आता शुद्ध भावे म्हणजे काय, मनाला शुद्ध करणे, आणि एकविध म्हणजे मनाला एका ठिकाणी आणणे. दोघांचा अर्थ एकच आहे. आणि आपल्याला सगळं कळतं महाराज. आपल्याला मान कळतो, अपमान कळतो, पत्रिकेत नाव टाकलेलं कळतं, कीर्तनात नाव घेतलेलं कळतं, नाही घेतलेलं कळतं, सगळं कळतं. मग परमार्थ कळू नये का? तुकोबरा म्हणतात तुम्हाला सगळं कळतं. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठाल विठाल हो. मग आपल्या आयुष्याचा नाश करू नका, बरोबर. आता जन्माला आलेला प्रत्येक जीव हा सुखासाठी धडपडतोय. महिला मंडळ, सुख पाहिजे ना. प्रत्येकजण सुखाच्या मागे आहे ना, पण सुख मिळते का? सुख मिळते का पुरुष मंडळी? नाही मिळत. तुम्हाला कारण सांगतो बघा. नियतीला दिवस गेले, नियतीला दिवस गेले, नियती बाळांत झाली आणि तिला जुळी मुलं झाली. जुळी म्हणजे सारखीच, दोन्ही सेम. एकाचं नाव सुख, एकाचं नाव वाव असं बोलत जायचं. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. दुःख लय मोठ्याने बोलला रे, लय दुःख आहे का तुला? चला, सुख आणि दुःख. आणि ते सुख दुःख हे दोन्ही मुलं मोठी झाली जरा आणि खेळायला गेली, ग्राउंडमध्ये गेली खेळायला. आता सगळी मुलं कोणासोबत खेळणार? कोणासोबत? सुखासोबत. कारण दुःख कोणाला पाहिजे का? दुःख पाहिजे का? मग सगळे कोणासोबत खेळणार? सगळे सुखासोबत खेळायचे. दुःख आपल्या एकटा साईडला बसला रडत, त्यासोबत कोणीच खेळा नाही हो. दुःख गेला घरी आईपाशी आणि रडायला लागला, आई माझ्यासोबत कोणीच खेळत नाही ग, माझ्यासोबत कोणी खेळतच नाही. आई काय म्हणली माहिती आहे का त्याची, दुःखाची आई, मीच तुझ्यासोबत नाही तर दुनियाचं काय घेऊन बसला. म्हणजे दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत, पुरुष मंडळी दुःखासोबत नाही. मग ते दुःख लईच रडायला लागलं, ऐकणीच. मग आईने काय केलं, सुखाला बोलवलं आणि दुःखालाही बोलवलं, एकत्र केलं. आणि काय केलं, दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि खेळायला पाठवलं. आता कोणासोबत खेळतील? दुःखासोबत. कारण त्याच्या अंगावर कपडे कोणाचे? सुखाचे. दृष्टांत इथंच संपला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, आज आपण वरून सुखी आहे आणि आतून, वरून सुखी टाळकरी म्हणले, आतून दुःखी आहे महाराज. हो, वरून सुखी महाराज, सगळं वरून. कोणालाही विचारा तुम्ही कसं काय बरं आहे. बरं म्हणजे 35%. पोराला विचारा कसा काय गेला पेपर, बर्रा गेला. बर्रा म्हणजे 35%, काठावर पास. कारण तो वरून सुखी, आतून दुःखी आहे महाराज. मग सुख जर पाहिजे असेल तर तुकोबराय उपदेश करतात की बाबा रे, आपलं हित कशात येते पा, आयुष्याचा नाश करू नका. मनुष्य जन्म सारखं नाही, एकदाच आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म.
फेरा पडे विठाल विठाल. हो, कारण जन्माला आल्यानंतर आपण आपलं काम केलं पाहिजे. टाळकऱ्यांनी टाळ वाजवला पाहिजे, गायकांनी गायन केलं पाहिजे, महाराजांनी कीर्तन केलं पाहिजे, ज्यांनी त्यांनी त्याचं काम योग्य पद्धतीने केलं पाहिजे ना महाराज. हां, कारण मनुष्य जन्म सारखा नाही. हो, आणि माणसाने कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे महाराज, चांगलं वागलं पाहिजे. हो, आता चांगला माणूस कधी वागतो? संगत चांगली असेल तर चांगलं वागतो ना. संतांची संगत पाहिजे. संत कोणाला म्हणतात? संत जे जगले जगासाठी, जगतात जगासाठी आणि जगतीलही, त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात महाराज. जगाच्या कल्याणा देह कष्टविती परोपकारी. हो, आणि याच्या पुढं जाऊन सांगतात की जन्म मृत्यू हा देवाच्या हातात आहे. तुमचा जन्म कुठं होणार तुम्हाला माहिती होतं का? मृत्यू कधी होणार माहिती आहे का? पण जन्म आणि मृत्यूचा मधला जो काळ आहे तो आपल्या हातात आहे ना. कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं कोणाच्या हातात आहे? कसं कर्म करावं कोणाच्या हातात आहे? हां, त्याच्यात 3 स्टेज आहे पहा. बालपण, तरुणपण, म्हातारपण. आता बघा, बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. हो, आई वडिलांनी. आणि मी तर नेहमी एक वाक्य सांगतो बघा, बंगला घेता नाही आला तरी चालेल, गाडी घेता नाही आला तरी चालेल, जमीन घेता नाही आली तरी, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. हो, आणि संपत्तीपेक्षा संतती महत्वाची, ध्यानात घ्या. हो, संपत्ती तुम्ही कितीही कमवा, पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढं कुटुंब उद्ध्वस्त करते. म्हणून संततीला जरा चांगले संस्कार लावा महाराज. बालपण खूप महत्वाचं आहे. तरुणपण हे आई वडिलांनी जे सुरुवातीला जे संस्कार दिलेत त्याच्यावरती तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. तरुणपण स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे ना. हो, आणि तरुण मुलांना मी सांगतो, चांगले कष्ट करा, मोठे व्हा, लग्न करा. लग्नाचं तर लय अवघड झालं महाराज. आता लय 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 अवघड महाराज. लग्नाचं बोलायचंच नाही. ते माय का काय बघतं, माझं झालं लग्न. ते आजी म्हणते हा म्हणतो याचं झालंय का? झालंय म्हणून ते एवढ्या मोठ्याने बोलते. लग्नाचं लय अवघड महाराज. हो, लग्न फक्त 2च गोष्टीवर जमतात आता. 2च, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. या 2 गोष्टीवर लग्न जमतात आता, नाहीतर लय डिमांड बाबा आता. हो, पण इथं तरुण मुली जर आल्या असतील महाराज तर त्यांना मी लहान भावासारखं एक सांगतो, नक्की ऐका. हो, तुम्ही मुलगा पाहताना सुंदर बघू नका, लय पैशावाला पण बघू नका, लय पगारावाला पण बघू नका, लय जमिनीवाला पण बघू नका. मुलगा बघताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय. निर्व्यसनी बघा. मस्त 50 एकर जमीन आहे, 50,000 पगार आहे, पण तो रोज तो दारू पिऊन येत असेल, काय उपयोग आहे का? अहो, गेला ना पैसा. विठाल विठाल. आणि तरुण पोरांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याचं लग्न जमत नाही ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे. रामाला सुद्धा लग्न करण्यासाठी शिवधनुष्य उचलावं लागलं, त्याशिवाय सीता भेटली का? धनुष्य उचलावं लागलं ना. बरं, सीतेला मिळवण्यासाठी किती राजे महाराजे आले होते, कॉम्पिटिशन कमी होतं का? लई ना कॉम्पिटिशन. पण ते सिद्ध करून दाखवलं रामाने, शिवधनुष्य उचलून दाखवलं. म्हणा आता पण तरुण पोरांनी उचलं ना शिवधनुष्य. शिवधनुष्य म्हणजे काय? स्वतःला सिद्ध करा, पैसा कमवा. कारण आजकालच्या मुलींना गाडी पाहिजे. आजकालची मुलगी काय म्हणते, पोरगी काय म्हणते, मला गाडी पाहिजे, घर पाहिजे, जमीन, तरच मी आय लव्ह यू म्हणीन, नाहीतर नाही म्हणणार. मग स्वतःला सिद्ध करा, पैसा कमवा. आणि पैसा कमवलाच पाहिजे, माझं तर हे मत आहे. पैसा म्हणजे सगळं काही नाही, पैसा म्हणजे सगळं काही नाही, पण पैसा म्हणजे बरंच काही आहे. तुमच्याकडं पैसा नसलं तर कोण विचारतं तुम्हाला? कोण विचारतं? आता सप्ताह केला बिन पैसा झाला का? आजचा महाराज बिन पैसा झाला का? म्हणजे पैसा पाहिजेच ना महाराज. हो,
तुमच्याकडे जर पैसा असेल तर लांबचे सुद्धा जवळ येतात, आणि पैसा नसू द्या जवळचे पण लांब जातात महाराज. म्हणून पैसा अवश्य कमवा, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, योग्य नीतीने कमवा, योग्य रीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचार व्यथ करे, उदास विचार व्यथ करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उदास विचार व्यथ करे, उदास विचार व्यथ करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, एक पावेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच. पैसा कमवा, फक्त योग्य नीतीनं रीतीनं आणि गतीनं कमवा महाराज. पैसा पाहिजेच ना. मला सांगा महिला मंडळ, सोनं चांगलं आहे का वाईट आहे? सोनं 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 चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे, द्या काढून. सोनं चांगलं, पण आता मागाशी सांगितलं ना मी, चांगल्या मार्गाने कमवलं कसं आहे? चांगलं आहे. फक्त योग्य नीतीने कमवलं पाहिजे आणि योग्य मार्गासाठी त्याचा वापर केला पाहिजे महाराज. विठाला 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 विठाला. मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, परत मनुष्य जन्म मिळत नाही. 84 लक्ष योनी फिरून आलो तेव्हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय. मग या मनुष्य जन्मात आल्यानंतर कमीत कमी, जास्त नाही, कमीत कमी देवाची भक्ती केली, मंदिरात गेलं. तुम्ही जाता का मंदिरात? आता कुठे आहे आपण? मंदिरातच ना. मग मला एक सांगा, देवाकडे काय मागता तुम्ही? सुखी ठेव. देवाला कळत नाही का? देवाला तुम्ही मागता म्हणजे देवाला तुम्ही कमी समजता, त्याला कळत नाही म्हणून तुम्ही मागता. पण तसं म्हणता येणार नाही ना, कारण देव चतुरा, तो शिरोमणी, देव हुशार आहे. देवाला सगळं करतं, तुम्हाला काय दिलं पाहिजे आणि काय नाही दिलं पाहिजे. हो, मग देवाची भक्ती सगळेजण करतात, देवाची नामस्मरण सर्वजण करतात, मंदिरात सगळेजण जातात, फक्त स्वार्थ नाही पाहिजे. एक लक्षात घ्या, स्वार्थ, कारण स्वार्थी माणूस देवाला आवडत नाही. आणि आपला स्वार्थच आहे ना, सर्वांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. हो, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. आपण स्वार्थी, हो, म्हणून स्वार्थीपणा जरा सोडून द्या महाराज. मला एक सांगा पुरुष मंडळी, आपल्या दृष्टीने दुकानदार चांगला कोणता? कोण म्हटलं इथं? जो उधारीच मागत नाही तो आपल्या दृष्टीने कसा? चांगलाच ना, कारण आपण कसे प्युअर स्वार्थी. हो, पोरा शिक्षक चांगला कोणता रे? शिक्षक मारत नाही तो का? गृहपाठ तपासतच नाही तो, मारतो तो म्हणते. इथं मायापुढं म्हणतोय असं. आपण स्वार्थी मारा. वायरमॅन चांगला कोणता? जो आकडाच काढीत नाही. म्हणजे आपण काय आहे? स्वार्थी. पण स्वार्थ नसावं मारा. संतांकडं स्वार्थ नाही. पहा, हो, आपण मागतो स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता. हो, नामदेव महाराजांचं मागणं अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा. एकनाथ महाराजांचं मागणं प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे.
सुख दे प्रेम सुख दे प्रेम विना नाही समाधान 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 प्रेम सुख दे 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 एकदा टाळकरी गायक वादसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप सुंदर नियोजन, खूप सुंदर टाळकरी गायक वादक सगळं छान आहे महाराज. हो, आजचा सप्ताह जर बघितला तपपूर्ती सोहळा आहे. आजचा सप्ताह बघितल्यावर इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील वरती, हँग. ते सुद्धा म्हणत असतील काय ते तांबडे मळा लंके मळा, काय तो सप्ताह, काय ते मंदिर, काय तो महाराज, काय ते गायक, काय ते वादक. एकदम एकदम ओके मध्ये काय झाडी, एकदम छान वातावरण महाराज. आणि इथं आनंद घेतला पाहिजे महाराज, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. इथं नाचलं पाहिजे. इथे नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगे 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 नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. इथं आनंद घेतला माझ्या महाराज. हो, आणि आनंद घेण्यासाठीच तर मनुष्य देह आहे ना. मग एवढा आनंद आहे तर कशाला नाश करता आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू, कारण आयुष्य आहे पुन्हा पुन्हा. माणूस पुन्हा आहे का, एकदा जन्माला आला, आयुष्य भोगलं, गेला की परत मनुष्य जन्म आहे का, नाही ना महाराज. मग या जन्मात आल्यानंतर आनंद घेतला पाहिजे महाराज. कसला आनंद, देवाची भक्ती केली पाहिजे. आनंद हाच देव आहे, फक्त चांगल्या ठिकाणी घ्या. एवढीच जागा आहे की जिथं चांगलं ऐकायला मिळतं कीर्तन, नाही तर कुठं काय ऐकायला मिळन. भरोसा नाही म्हणतो, भरोसाच नाही. एवढीच जागा आहे इथं चांगलं कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग होय अंगे हरिरूप. मग कीर्तना आल्यानंतर आनंद घेतला पाहिजे महाराज. हो, कमीत कमी मांडी घालून बसलं पाहिजे, ज्याला जमेल त्याला. हो, कमीत कमी आनंद घेतला पाहिजे महाराज, कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. हो, आणि या जन्मात आल्यानंतर एक हे बघा मन आहे, जन्माला आला आणि पुढं काय मिळाला का. मग असं आयुष्य पाहिजे का तुम्हाला. आयुष्य कसं पाहिजे, म्हणता आलं पाहिजे जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. मग मनुष्य जन्म मिळालाय ना, एकच करा. काय करा, देवाची भक्ती करा आणि काय करू नका अभंगाचं. आता तरी पुढे हाच उपदेश, 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 आता तरी पुढे हाच उपदेश.
नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा हे सकळाचे पाय माझ्या दंडवत सकळाचे पाय माझ्या दंडवत नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा कराच्या पाय माझ्या दंडवत कराच्या पाय माझ्या दंडवत आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका, कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. बघा बघा विठाला 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 असू दे असू दे असू चालायचंच होतं. गाव आहे महाराज. हो चला, आयुष्याचा नाश करू नका, देवाची भक्ती करा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा. माणसाचं बोलणं, चालणं, वागणं, उठणं, बसणं, वागणं यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो. आचरण फार महत्त्वाची गोष्ट आहे. चांगलं बोलावं. काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात, बोलून झाल्यावर, आणि काही जण बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. मग माझं प्रामाणिक मत आहे, बोलून झाल्यावर विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदरच माणसानी विचार करावा ना, कारण ज्यांनी जीभ जिंकली ना त्यांनी जग जिंकलं. ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं. चांगलं बोलावं महाराज. आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही महाराज. बघा तुम्हाला उदाहरण देतो. एक जण जेवायला बसला, जेवायला बसला, नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली. कोण आली? सासूबाई. पुरुष मंडळी ऐकताय ना, जेवायला बसला त्याची कोण आली? सासूबाई. आता सासूबाई आल्यानंतर हा जेवायला बसला आणि हा म्हणला आपल्या बायकोला, बरं का, बायकोला म्हणतो, वै ग आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? बायको किचनमधून बाहेर पळत आली. बया तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला भाजी माझ्या आईनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणला किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायची अक्कल आहे का? थोडंच बोलणार पण झटका. चांगलं बोलावं घरामध्ये. तुम्हाला एक सांगू का, ज्या कुटुंबात एकी आहे ना, एकी, त्याचं गावात वजन असतं त्या कुटुंबाचं. ज्या गावाची एकी असते त्याच्या तालुक्यात वजन असतं त्या गावाचं. म्हणून एकत्र राहावं महाराज, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. तुम्हाला एक वाक्य सांगू का, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. त्याचीच सुखी महाराज, त्याचंच आयुष्य सुखी. आई वडिलांना जीव लावा, बायकोलाच नीट सांभाळा, आणि व्यसनापासून जरा दूर राहा. व्यसन जरा, ते तर मी सांगायची गरज नाही, प्रत्येकाला कळते. प्रत्येकाला, फक्त आपण येडे राहून पेढे खाऊ राहिलो. येडे राहून पेढे, बाकी सगळ्यांना कोणाला कळत नाही, सगळ्यांना कळते महाराज. म्हणून आयुष्याचा नाश करू एवढंच सांगायचं होतं. विठाला 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 आयुष्याचा नाश करू नका महाराज. मेळ ठेवा जरा, मेळ. काय ठेवा? मेळ. आयुष्याचा थोडा मेळ घाला व्यवस्थित, कारण मेळ चुकला की गोंधळ होतो. काय होतो? गोंधळ होतो. पहा तुम्हाला एक उदाहरण देतो. एक जावई आला सासरवाडीला, पहिल्यांदाच सासरवाडीला आला, पहिल्यांदाच सासरवाडीला आला आणि पहिल्यांदाच सासूला पाहिलं त्यांनी. आता जावई म्हणजे पृथ्वी तलावरचं देवच की सासूसाठी, आणि सासरवाडी म्हणजे जावयासाठी पृथ्वी तलावरचं स्वर्ग. कारण सगळ्या गोष्टी टाईमात भेटतात. आणि ते जावई आलं सासरवाडीला. सासूने आपल्या म्हणजे आईने आपल्या मुलीला विचारलं,
यांची आवड काय बाबा, खायला नक्की काय आवडतं कोणाला? जावईला. ती म्हणली त्यांचं तसं काही नाही, ते काही खात्यात, त्यांना सोमवार नाही एकादश नाही, ते सगळं खातात, ते त्यांचं तसं काही नाही. मग सासूला प्रश्न पडला नक्की बनवावा तरी काय, नक्की बनवावं तरी काय? मग सासूला वाटलं चला आपण जावयासाठी भजी करू. काय करू? भजी, माहिती ना भजी, भजी करू. भजी बिजी तयार झाली, सर्व झालं, जेवायला वाढलं, जावई बसला जेवायला. पण सासू इतकी मूडमध्ये की तिला जावयाला भजे वाढायचं ध्यानातच नाही राहिलं. जावई भजा का पाहिजे आणि भजे जावई का पाहिजे, लय अवघड महाराज. पण जावई लय हुशार होता. जावई कसा होता? त्याची तिसरी सासू होती. तो मुरलेला होता सासूच्या बाबतीत. तो म्हणला मामी बस वाचलो मामी, खायचं जेवण आणि खायचं काय. बघा बरं का जावई, तुमच्या पोरीच्या कुकूला धोका नाही मामी, काय मधल्या रस्त्यानं पायी आलो मामी, काय सांगाव मामी, खरंच तुमची पोरले नशीबवान. मामीला काय कळानीच काय चाललंय. काय साप पाहिला मामी म्या आयुष्यात, पहिल्यांदाच एवढा मोठा साप पाहिला. सांगताना सुद्धा अंगाला काटे येतात. त्या सापाची लांबी सांगू मामी, कंप्लीट माझ्या ताटापासून त्या भज्याच्या टोकरी इतकी. मामी म्हणली भजे राहिले गड्या, भजे घ्या तेवढे. मामीला नंतर मग कळले भज्यात सापाची लांबी का वाढली. मग सांगण्यात तात्पर्य मेळ घाला आयुष्याचा, नाही तो गोंधळ होतो, गोंधळ. विठाला विठाला एक प्रमाणे पा नाम रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. मेळ घाला, मेळ आयुष्यात. आणि ही गोष्ट साधू संतांनी 300 400 800 वर्षापूर्वी सांगितली आपल्याला. पण लोक ऐकत, पुरुष म्हणजे लोक ऐकत, आणि जवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही महाराज. आणि जर तुम्ही हे नाही ऐकलं महाराज, तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईन, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचा काय बाजार, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. सावकाश सावकाश, टाळ टाळ. दाताच दातवन घ्या ग कुणी, दाताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळावणे, कुंकू घ्या कोणी काळावणे, कुंकू घ्या कोणी काळावणे, कुंकू घ्या कोणी काळावणे. दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळावणे, दातवन घर कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळावणे, कुंकू
घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेया ग बया मला पंढरीला नेया ग बया या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया वा 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 सांगायची गरज नाही पडली पाहिजे वा सुंदर सुंदर महाराज हो संतांनी 450-800 वर्षापूर्वी सांगितले महाराज पण लोक ऐकत आणि लोक चांगलं सांगून ऐकतीच बाळा ऐकू थोडं कमी करा लोक ऐकत नाही महाराज आणि ऐकलं पाहिजे कारण मनोमार्गी गेला तो येथे मुकला तेथेच मुकला हरिपाठी स्थिरावला तोची थोडा इको कमी करा दादा याचा म्हणून कमीत कमी संतांचं ऐका कारण साधू संतांनी पाया पडून सांगितलं दंडवत घालून सांगितलं विनवणी करून सांगितलं राग आल्यावर शिवाय देऊन पाहिल्या पण लोक ऐकत नाही आजच्या अभंगामध्ये पण तुकोबऱ्या दंडवत घालतात आणि काय सांगतात अभंगाचं दुसरं सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाची चित शुद्ध करा चित शुद्ध करा आपला चित शुद्ध करा सकळांच्या पाया माझे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया सकळांच्या पाया माझे दंडवत रापुला आले चित्त चित्त शुद्ध पाहिजे हो एक प्रमाणे नाही निर्मळ जीवन काय करील साबण चित्त शुद्ध पाहिजे चित्त शुद्ध नसेल किती परमार्थ करा फायदा नाही चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होसी व्याघ्रहीन खासी सर्पत म्हणून जीवनात चित्त शुद्ध पाहिजे महाराज हो आपल्यावर दोष असतात दोष मानवी जन्मावर मन विक्षेप आणि आवरण मन विक्षेप आणि आवरण 3 दोष असतात मन म्हणजे माणसाची वाईट बुद्धी आपलं मन कधी दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही तुम्ही कबूल झाले पाहत नाही हो मला सांगा इथं बसणाऱ्यापैकी महिला मंडळ अशी कोण आहे की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं तिने हात वर करा करूच नका मला माहिती वाटणारच नाही तुम्हाला कोणालाच वाटत नाही महाराज जो तो आपलंच पाहतो ना म्हणजे मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही विक्षेप मन विक्षेप आवरण विक्षेप म्हणजे काय चित्ताची चंचलता आपण कीर्तनाला बसलो पण आपलं चित्त कुठेही हिंडून येतं कीर्तनाला बसलो घरी चित्त मांजर दूध तर पिणार नाही ना मांजर दूध तर पिणार नाही चित्त कुठं घरी कुलूप लावलं का नाही कुलूप लावलं का नाही बसले कुठं कीर्तनात म्हणजे चित्त जागेवर नाही आणि आवरण म्हणजे भगवंताविषयी असणारं अज्ञान हे 3 दोष आपल्यावर असतात ते 3 दोष गेले की चित्त शुद्ध होतं महाराज मग ते दोष जाण्यासाठी पर्याय एकच देवाची भक्ती बघा तुम्ही सुरुवातीला अगोदर लहानपणी हे भक्ती गीतं ऐकले असतील पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंप का फुटावा
उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा आकाशी झेप गेरे पाखरा जोडी सोन्याचा हिरा सोने सोन्याचा हिरा घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे गुणा विना हे कोणा न कळे मुखे कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगा कुबेरा कुंभार विठ्ठला कुबेरा कुंभार विठ्ठला कुबेरा कुंभार फिरत्याचा का वहती देशी मातीला आकार विठ्ठला कुबेरा कुंभार विठ्ठला कुबेरा कुंभार विठ्ठला कुबेरा कुंभार विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई